पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इथे पोलीस आहेत घरात। पोलीस तिथे पोहोचलेत? मी एक काम करतो, मी ना नेपाळला निघून जातो। नाही इंडियाच्या बाहेरच निघून जातो। तू मला एक 8-10 लाख रुपये पाठवून दे। आणि तुला सांगतो ताई, ही नेत्रा खूप डेंजर मुलगी आहे। बाईसाहेब, तुम्हाला खाली बोलवलंय। कोणी बोलवलं? पोलिसांनी। येताय ना? बाईसाहेब, अजूनही वेळ गेली नाहीये। तुम्ही जे काय केलंय ते सगळं स्वीकारा आणि प्रायश्चित्त करा। बाईसाहेब, सगळे वाट बघताय। या मॅडम, तुम्ही सुद्धा बघा। काय काय बघायचं? इन्स्पेक्टर आपल्या घराच्या आजूबाजूचं सीसीटीव्ही फुटेज घेऊन आले। म्हणजे सापडलं का? कोणी ओळखता आलं? त्या फुटेजमध्ये नाही दिसत आहे तो, पण मेन रोडवरचे ATM आहे त्याच्या बाहेर जो कॅमेरा आहे त्यात दिसलाय तो। दिसतोय, पण अंधार असल्यामुळे कळत नाही नेमकं कोण आहे। पण पोलिसांना असं वाटतंय की तो जो कोणी होता त्याला आपल्या घराची व्यवस्थित माहिती होती। शेखर, कोणी घडवून आणलं असेल हो? मग तपास सुरू आहे आमचा, पण मला पुन्हा एकदा विचारायचं आहे की तुमच्या घरातली माणसं सोडून जी बाहेरची लोक आहेत, म्हणजे नोकर, ड्रायव्हर, वॉचमन, यापैकी कोणावर संशय आहे का तुम्हाला? नाही, आमचा कोणावरही संशय नाही आहे, कारण घरातली सगळीच माणसं येणारी विश्वासातली आहेत। मग बाहेरचं कोणी इतर कामासाठी आलं होतं का? म्हणजे प्लंबर वगैरे? नाही, असं काम एवढ्यात काही झालंच नाही घरात। ओके, आता तो माणूस जो आहे तो कोथरूड पर्यंत ट्रेस झालाय।
पण त्यानंतर तो कुठे गायब झाला काही कळत नाही. आम्ही तपासाचा वेग वाढवतोय. एखादा पुरावा सापडला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. फायदाच असेल. तुम्हाला काही कळलंच तर आम्हाला लवकर कळवा. नक्की. थँक्यू इन्स्पेक्टर. येतो. हा बोल कार्यकर, आलोच मी. हा बोल. नेत्राचा स्वयंपाकाचा बघ. कोणी काही म्हणू दे आधी, मला नेत्रावरच संशय आहे. आणि हे सगळं तिनेच घडवून आणलंय हे लवकरच सिद्ध होईल. कसे आहात आपण? हो, स्वतःहून फोन केला कारण एक महत्वाचं काम आहे. नाही, भेटून नाही बोलता येणार, फोनवरच ऐक. एक माणूस शोध जो नेत्राचा जीव घेऊ शकेल. तिला संपवायचंय. कारण पोलीस तपास करतायत आणि बंटी कधीही गोत्यात येऊ शकतो त्याच्यामुळे. हे बघ, ही नेत्रा आता डोई जड व्हायला लागलीये. कळते का तुला? माझं अस्तित्व धोक्यात यायला लागलंय आणि ते मी होऊ देणार नाही. मुळावरच घाव घालायचा आता. तिला संपवायचं. आणि ह्या वेळेला एका दगडात दोन पक्षी नाहीत. एका घावात दोन तुकडे. नाही आबा, आबा आत्ता आईला काहीच बोलू नका यातलं. नाही आबा, ऐका ना माझं. ती चिडेल हेमावर, तिला मारेल वगैरे. त्यापेक्षा तुम्ही हेमाशी बोला, तिची समजूत घाला. नेत्रा, साहेब या ना. आबा मी तुम्हाला करते हा थोड्या वेळात. हो. काय झालं साहेब? ते काय नाही, मला तुझ्याशी बोलायचं हेमाबद्दल. हेमाबद्दल? हा, मी तन्मयचे बँक अकाउंट स्टेटमेंट चेक केली. तन्मय आणि हेमा गेले 2-3 महिने लपून छुपून भेटतायत एकमेकांना. आणि त्यांनी, तन्मयनी हेमाला 25,000 रुपये ट्रान्सफर केले. शिवाय कॅश किती दिली हे आपल्याला कळणार नाही, पण त्यांनी नवीन मोबाईल दिला हे तुला माहितीच आहे. मला प्रॉब्लेम हा नाहीये की त्यांनी पैसे खर्च केले, तिला पैसे पाठवले, त्यांचं प्रेम प्रकरण आहे हे त्यांच्याशी बोलून आपल्याला क्लिअर करता येईल. इश्यू हा आहे की तुला कळतंय का हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय? साहेब मला खरंच कळत नाही. मी आता ह्या सगळ्यावर काय बोलू? मला नाही कळत. मी कशी माफी मागू तुमची? नाही नेत्रा, तू माफी मागण्याची गरज नाहीये. तू कशाला वाईट वाटून घेतेस? मी तुला हे सगळं याच्याकरताच सांगितलंय की आपल्या घरात जे काही सुरू आहे ह्याचा मी सगळ्या बाजूनी विचार केलाय. आणि मला असं वाटतंय की हे बघ, मी हेमाला काही फारसा ओळखत नाही, पण जे काही तिच्याबद्दल ऐकलंय, जाणवलं मला, त्याच्यावरनं मला एवढं नक्की सांगता येईल की तुझ्यात आणि हेमात खूप फरक आहे सगळ्याच बाबतीत. पण एक गोष्ट माझ्या मनातून जात नाहीये. कोणती गोष्ट? सांगा ना साहेब, कोणती गोष्ट? मी जो विचार करतोय तो कदाचित चुकीचा असेलही, पण नेत्रा मला असं वाटतं की तुझी बहीण ने सगळं ऑब्झर्व करून कोणाशी तरी डील करून आपल्या घरात चोरी घडवून आणली असावी याची शक्यता नाकारता येत नाही. नाही साहेब, मला मान्य आहे हेमा हट्टी आहे, तिला सतत पैसे हवे असतात, मला सगळं मान्य आहे, पण ती
नाही साहेब, ती या थराला नाही जाणार. नाही, मी फक्त संशय व्यक्त केलाय. असंच घडलंय असं माझं म्हणणं नाहीये, मी फक्त संशय व्यक्त करतोय. कसं आहे की हेमा आपल्या घरी 2-3 वेळा येऊन गेली आहे. तन्मय आणि ती गेले 2-3 महिने भेटतायत एकमेकांना. मी आत्ता काही पोलिसांना सांगितलं नाहीये, पण तू विचार कर ना, जर का रुपालीने ही गोष्ट लावून धरली तर हे सगळं प्रकरण किती गंभीर होईल. म्हणून मला असं वाटतं की तू एकदा शहानिशा करून घ्यावीस. कारण आपल्या घरात चोरी झाली आहे, दागिने गेले आहेत, कॅश गेली आहे. जर का पोलीस तुझ्या घरी पोहोचले तर ते घरच्यांना त्रास होईल. म्हणून तू एकदा तुझ्या बहिणीशी बोलून घे. हे बघ, तू अद्वैतची काळजी करू नकोस. तू जाऊन येईपर्यंत मी अद्वैत सोबत आहे. ठीक आहे साहेब, मी बोलते तिच्याशी. साहेब, मला खरंच नाही वाटत हेमाने असं काहीतरी केलं असेल, पण तुमची बाजू सुद्धा मी समजू शकते. तुम्ही म्हणताय तर मी एकदा जाऊन बोलते तिच्याशी. उद्या सकाळीच निघते मी, संध्याकाळी परत येते. बोल तिच्याशी. तुझ्या घरच्यांना या सगळ्या प्रकारामुळे त्रास नको व्हायला. ठीक आहे? नऊ डिग्री काय टेम्परेचर आजचं पुण्यातलं. काय मस्त थंडी पडली ना. आई, तुला थंडी नाही वाजत आहे? जीव जळतो इथे माझा बंटी. थंडीचं काय घेऊन बसलायस तू? सॉरी. बोल, काय करायचंय? मी तुला एक नंबर मेसेज केलाय. त्या माणसाला आज आत्ता रात्रीच्या रात्री भेटून घे तू. कशाला? अरे, हा तोच माणूस आहे बंटी, जो आपल्या मार्गातला अडथळा दूर करणार आहे, जो नेत्राला संपवणार आहे. हे कधी ठरलं अचानक आता? हे बघ, आपल्याला जास्त थांबता येणार नाही बंटी. तिला घरातून बाहेर काढलं तर शेखर तिला पुन्हा घरात घेऊन येणार. तिला या जगातूनच नाहीसं करायला हवं. आणि आता चर्चा करायला वेळ नाहीये बंटी. पोलीस कधी तुझ्यापर्यंत पोहोचू शकतात, कळतंय का तुला? हा जो माणूस आहे, हा नेत्राचा खून करेल आणि गुन्हा कबूल करेल पोलिसांसमोर. म्हणजे तो असं सांगेल की राजाध्यक्षांच्या घरावर जो दरोडा पडला त्याच्या मागे आणि अद्वैतला जीवे मारण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्या मागे मास्टर माइंड नेत्राचा आहे. आणि मग त्यांच्यात पैसे वाटणीवरून, दागिन्यांच्या वाटणीवरून वाद झाला, म्हणून त्याने तिला संपवलं. सिंपल. वा आई, काय कमाल प्लॅन आहे हा. मस्त, एकदम बेस्ट, ग्रेट. मला तर ना ती नेत्रा कधी एकदम मरते असं झालंय. पण ताई, हा असा माणूस आता आपल्याला शोधावा लागणार जो खुनाचा आळ स्वतःवर घेईल. तुला काहीच करायचं नाहीये बंटी. मी जो नंबर पाठवलाय ना, तोच माणूस आहे, कळतंय? ठीक आहे, करतो मी. पण मग त्याला पैसे द्यायला लागतील ना ताई. त्याला जे पैसे द्यायला लागतील ते कुठून, म्हणजे काय? तुझ्याकडे जे दागिने आहेत ना राजाध्यक्षांच्या घरातले, ते विकेन मी आणि त्याला. तू नको ना काळजी करूस. तुला जे सांगितलंय ते कर ना बंटी. ठीक आहे, जातो, लगेच जातो, भेटतो, आज आत्ता भेटतो. ठीक आहे? हे काम व्हायलाच हवं कुठल्याही परिस्थितीत बंटी. मी नेत्राच्या मृत्यूचा मुहूर्त काढते. काय काही हवंय तुम्हाला?
कसला आवाज झाला रे? नेत्रा, अगं अगं कशाला हाताने उचलायला गेली? बाई आधी रक्त आलंय बघ. नाही, नाही, ये, ये. ठीक आहे, एवढं ये काय? इथे बस, इथे बस बस ये. आधी जर हळद घे. बस 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 तिथे असेल हो वरती. एवढं अगं बस, लागले रक्त येते. किती वेंधळेपणा करतेस ग. आण लवकर. बघ किती लागलंय. दुसऱ्याला वेदना झाल्या ना की खूप त्रास होतो बाई मला, खरंच. हॅलो, बरं तू गावावरनं कधी आलायस? आता ऐक, उद्या सकाळी लवकर घरी ये, बाहेर जायचंय 7 वाजता. आई इतकं नाही लागलंय तिला, उगाच तू स्वतःला नको त्रास करू. आधी बघ रक्त येतंय. म्हणजे बघ तुझा त्रास होतो आम्हाला, पण हे असं नको वागूस बाई, याने आम्हाला जास्त त्रास होतो. शेखर, अहो बघा ना हिला लागलंय किती. अहो बघा ना रक्त आलंय तिच्या बोटातून. मित्र काय झालं? काळजी घे ग. हो हो साहेब, एवढं काही नाही. बरं तू उद्या सकाळी 7 वाजताच निघ. 7? एवढ्या लव? आधी तू बाहेर चाललायस इतक्या लवकर? नाही नाही, हिला हिच्या घरी जायचंय. सकाळी जाऊन ती संध्याकाळी परत येईल. काय काय झालं? घरी ठीक आहेत ना सगळे? घरी सगळं ठीक आहे, तिचं काहीतरी घरी काम आहे. चला, आपोआप योग जुळून आला. नेत्राच्या मृत्यूसाठी उद्या सकाळचाच मुहूर्त आहे. अरे नेत्रा, ड्रायव्हरला सकाळीच बोलवलंय. तू सकाळी निघ आणि गाडी घेऊनच जा. संध्याकाळी वेळेत परत येशील. नाही नको साहेब, मी बसने जाईन. अगं पण गाडी आहे ना. नको साहेब, सकाळी 7 वाजताची बस आहे, मी बसने जाते. ठीक आहे, मग मी ड्रायव्हरला कळवतो. आता तर काम आणखीच सोपं झालं. थँक्यू शेखर. नशीब यावेळेला अद्वैत साहेबांना काही धोका नाहीये. जो हल्ला होणार आहे तो माझ्यावर होणार आहे. पण संकेतात जो माणूस दिसला तो कोण असेल? कोणी पाठवलं असेल त्याला? आणि माझा जीव घेऊन कोणाचा फायदा होणार आहे? माझा जीव घेतल्याने कोणाचा फायदा होईल याचं उत्तर खूप सोपं आहे. रुपाली बाईसाहेब. मला मारून फक्त आणि फक्त बाईसाहेबांचाच फायदा होईल.